आज मी आपल्या सर्वांना MHCET याच्यामध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे तुम्हा सर्वांना मी सांगणार आहे। खरं तर सामान्य परिवारातून जो कोणी व्यक्ती असतो तो आपल्या मुला मुलींना प्रामाणिकपणे शिकवतो। त्यांना राजकारणाशी काही घेणं देणं नसतं। त्यांचं फक्त स्वप्न असतं की आपली मुलं शिकावीत, आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करावं, एक चांगलं घर असावं, चांगली गाडी असावी आणि सुख सुविधा असाव्या, चांगलं आरोग्य आणि ज्या काही छोट्या मोठ्या आयुष्यामध्ये गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या आपल्याला तिथे मिळाव्यात। आणि हे स्वप्न मनामध्ये ठेवून आपल्या मुलांना ते शिकवतात। आपली ऐपत नसताना प्रामाणिकपणे आपल्या मुलांना शिकवायचं असल्यामुळे कुठला तरी शेतकरी आपली जमीन विकतो, एखादा मजूर ओळखीपाळखीच्या लोकांकडून पैसे गोळा करतो, मध्यमवर्गीय तिथं एज्युकेशन लोन मुला मुलींसाठी घेतो आणि मग याच्यात डॉक्टर बनायचं असेल तर नीटची परीक्षा दिली जाते, जर इंजिनियर बनायचं असेल तर जेईईची परीक्षा दिली जाते आणि महाराष्ट्रामध्ये कृषी असेल नाहीतर मग सायन्स नाही तर असा कुठला तरी कोर्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये करायचा असेल तर आपण सीईटी तिथं देत असतो। आता याच्यामध्ये मी गेल्या वेळेस जेव्हा आपल्याशी बोललो होतो, मुंबईमध्ये जी प्रेस झाली होती त्याच्यामध्ये MPSCचा FDAचा मुद्दा घेतला होता। मी त्याच्यावर जास्त काय बोलणार नाही, पण मी फक्त आपल्या सर्वांना डेव्हलपमेंट एवढीच सांगेल की बरेच लोक मला म्हणतात मी पुराव्यासकट बोलत नाही, मी उगाचच मोघम बोलत असतो। त्या सगळ्या बगलबच्चांना मला सांगायचं की रोहित पवार नाही तर आमचा पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे अध्यक्ष सुप्रियाताई हे सगळे जे नेते ते सगळ्यांनी आम्हाला सांगितलं पुराव्याशिवाय तुम्ही बोलू नका आणि तिचा पेपर हा 25 लाख रुपयाला फुटला। आणि जो क्लासवाला माणूस आहे तो आज महाराष्ट्रामध्ये नसून महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यामध्ये कुठेतरी लपून आहे, तिथं सुद्धा त्याला पकडण्यासाठी पोलीस गेले असं आम्हाला कळालंय। त्यामुळे तुमच्याशी आता बोलल्यानंतर आम्ही सर्वजण पदाधिकारी हे भायखळा पोलीस ठाणे जिथं CIDचं कार्यालय आहे आणि हा तपास तिथं चालू आहे तिथं आम्ही जाणार आहोत त्या बाबतीतला पाठपुरावा करण्यासाठी। त्याच्याच बरोबर हा जो दुसरा मुद्दा आहे मी पुण्यात घेतला होता उत्पादन शुल्क, याच्यामध्ये सुद्धा तिथं मॅटली सांगितलेलं आहे, बरंच काय झालेलं आहे, त्याच्यात अधिकचे पुरावे आता आमच्या हातामध्ये लागलेले आहेत। आमच्या पदाधिकाऱ्यांना सांगून माझी थोडीशी तब्येत नीट नसल्यामुळे मला आज MPSCला जाता येणार नाही, पण CIDला सुद्धा हे मुद्दे आम्ही देऊ। याच्यामध्ये मार्किंग पॅटर्न लीक झालं होतं, ही अंतर्गत एक्झाम असते, तर हे सगळे पुरावे कसं घडलं काय घडलं, कारण की MPSCवर सगळ्यांची विश्वासार्हता आहे, पण या दोन गोष्टींमध्ये दुर्दैवाने विश्वासार्हता उडत चाललेली ती जाऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। हे MPSCला आमचे पदाधिकारी घेऊन जाणार आहेत आणि CIDला आम्ही तिथं देऊ। आता महत्वाचा मुद्दा आहे, आता तलाठीचा मुद्दा आहेतच, त्याच्याबद्दल आता विखे पाटील साहेबांचा राजीनामा लवकरच आम्ही तिथं मागणार आहोत, कारण का 4 ऑगस्टला का 5 ऑगस्टला काहीतरी एक तिथं इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट येणार आहे, तो काय येतो हे आम्ही बघणार आहोत आणि त्यानंतर एकेकाला आम्ही तिथं बघणार आहोत। पुढे आता मी तुम्हाला सांगितलं तसं हे सगळे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत। हा सगळा जो काळा बाजार झालाय हा भाजपच्या काळामध्ये झालेला आहे, पण महत्वाचं काय वर्षाला 10 लाख विद्यार्थी ज्या परीक्षेला बसतात CET त्याच्याबद्दल मी बोलणार आहे। पुढे आता याच्यात 10 लाख विद्यार्थी बसतात, 2 वेळा हे पेपर होतो, इंजिनिअरिंग, फार्मसी आणि ऍग्रिकल्चर महाराष्ट्रामध्ये हा त्या ठिकाणी घेतला जातो आणि रँक वाईज लिस्ट ही लावली जाते। पुढे आता एक हे प्रेझेंटेशन करण्यासाठी आमच्या पदाधिकाऱ्यांनी म्हणजे याच्यात सलील भाऊ आहेत, आमचे सुशील भाऊ विद्यार्थींचे पदाधिकारी आहेत, नरेंद्र भाऊ काळे आहेत, या लोकांनी सुद्धा आणि आमच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आमच्याकडे आणि काही शिक्षकांनी माहिती दिलेली आहे। आता याच्यामध्ये पहिली परीक्षा देणे बंधनकारक असतं, ती दिली असं कोणातरी वाटलं अजून मला चांगले मार्क मिळू शकतात, दुसरी परीक्षा त्यांना देता येते, ती बंधनकारक नसते। पुढे
आता याच्यामध्ये हा रिपोर्ट जर तुम्ही बघितला तर 12वीचे पीसीएमचे मार्क्स इथे मी तुम्हाला दिलेले आहेत आणि या बाजूला सीईटी पर्सेंटाईल दिलेला आहे. आता याच्यामध्ये मेरिट नंबर इथं दिलेला आहे. आता मेरिट नंबर मध्ये तुम्ही जर बघितलं तर पर्सेंटाईल जबरदस्त आहे, पण 12th पीसीएमसी मध्ये इथं मार्क्स जर बघितले कोणाला आता 2 उदाहरण घेतो की रँक 21 12वीला 50%, रँक 47 12ला 46% आणि 100 पर्सेंटाईल आलं. तुम्ही म्हणाला असं होऊ शकतं. लोक 12वीत लक्ष घालत नाहीत, डायरेक्ट सीईटीचा अभ्यास करतात. पण सीईटीचा जो सिलेबस असतो तो कशावर असतो तर 11वी 12वीच्या अभ्यासक्रमावर तो सीईटीचा अभ्यासक्रम असतो, नाही तर पेपर त्याच्यावर घेतला जातो. त्यामुळे जो मुलगा 11वी 12वी मध्ये हुशार आहे नाही तर चांगला अभ्यास करतो त्याला सीईटीला 100% चांगले मार्क मिळतात. हे पुढे जाऊन मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. पुढे आता हे समजा आता जेई सगळ्यात अवघड परीक्षा आहे, ही केंद्र सरकार घेत असते, खूप अवघड असते. आता आपण असं धरूया सीईटी 100 पर्सेंटाईल, मेरिट नंबर 19 आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. आता त्याला जेई मध्ये किती मिळालेत 44, 38, 56, 51, 25. आपली महाराष्ट्राची लायकी एवढी खराब आहे का? सीईटीची एवढी लायकी खराब आहे का? अरे कुठंतरी जर जेईला 80 इथं 100 असतील आपल्याला तर जेई मध्ये 80 तरी असावे, 75 तरी असावे. पण त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये जेई मध्ये 44 पडतात, इथं 100 पर्सेंटाईल पडतं. हे काय गणित तिथं बसत नाही. पुढं आता हे 10वीचं दाखवलंय, 12वीचं दाखवलंय आणि सीईटी पर्सेंटाईल आणि 10वीचे मार्क्स इथं दाखवलेले आहेत. म्हणजे एखादा मुलगा खरंच हुशार असेल तर त्याला सीईटी मध्ये चांगले मार्क मिळतातच. पुढं हे मी तुम्हाला एक आता मॅथ्स किती कुणी हुशार असेल तो मॅथची जर परीक्षा 10वी 11वी 12वीची देणार असेल, पेपर देत असताना तो मनापासूनच पेपर लिहित असेल, मॅथ्स चांगलं असेल, 11वीला चांगले मार्क मिळणार, 12वीला चांगले मार्क मिळणार आणि त्याला फायनली सीईटीला पण तेवढेच मार्क मिळणार. हे मी नाही म्हणत, हा याच्या आधीचे आकडे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू शकतात. त्यामुळे इथं जे आहे मॅथ्स मध्ये त्याला इतके कमी मार्क्स मिळालेले आहेत, 12वीला पीसीएम मध्ये असे मार्क्स मिळालेत आणि सीईटी पर्सेंटाईल एवढं तिथं मिळालंय. आता ह्याचं खरं गुपित काय आहे हे पुढे मी जे आपल्या सर्वांना सांगणार आहे ते बघितल्यानंतर तुमचे डोळे हे कुठेतरी पांढरे होतील अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे. पुढे घ्या. आता याच्यामध्ये पीसीएम मध्ये 80 पेक्षा अधिक गुण असलेले विद्यार्थी, आपण काय करू, अनेक वर्षांपासून आलेला इतिहासाचा थोडासा अभ्यास करू. 2020 मध्ये 100 विद्यार्थी जर मेरिट लिस्टमध्ये असतील, फर्स्ट टू 100 हे मेरिट लिस्ट होल्डर आहे, त्याच्यातले किती लोकांना 80 पेक्षा जास्त होते तर 98% म्हणजे 98, 100 पैकी 98 लोक. 21 मध्ये 100 पैकी 100 लोकांना 11वीला आणि 12वीला त्यांना 80 पेक्षा जास्त टक्केवारी होती. मग 22ला ती 99% होती. म्हणजे 99% म्हणजे 100 पैकी 99 मुलांना 80 पेक्षा जास्त मार्क असायचे. गफलत कुठं झाली ही 23 पासून सुरू झाली, जेव्हा 100 पैकी 88 लोकांना फक्त 80च्या पुढे मार्क्स होते. मग ते प्रमाण 24 मध्ये 63 वर आलं, 25 मध्ये 66 वर आलं, 26 मध्ये ते 43 वर आलं. मग आम्ही म्हणलं की अरे बाबा 23 मध्ये असं काय गडबड झाली, याच्या खोलात आपण जाऊ, कारण का हे आकडे पडत चाललेले आहेत. मग आम्ही याच्या खोलात गेलो. पुढे घ्या. आता हे 10वी मध्ये सुद्धा आम्ही ते बघितलं. 20 मध्ये 10वी मध्ये 80च्या पुढे असणारे 100 पैकी 100 होते, 100 पैकी 100. 22ला 98 होते, नंतर हा आकडा पडत गेला. पुढे म्हणजे याच्यावर कुठं ना कुठेतरी कळतं की 10वीचे मार्क्स, 11वीचे मार्क्स आणि 12वीचे मार्क्स हे महत्वाचे होते. आणि जो खरंच 11वी 12वी 10वी मध्ये हुशार होता तो सीईटी मध्ये सुद्धा चांगले मार्क घेत होता. पण 2023 नंतर काहीतरी गडबड झाली. आता याचा मी जास्त विषय घेणार नाही, हा तुम्हाला माहिती आहे. नगरसेवकाची 2 मुलं, यांना आत मार्क्स वेगळे असले तरी पर्सेंटाईल सेम मिळालं. दोघं एकाच परिवारातले, सेंटर एकच मिळालं.
आणि सत्ताधारी नगरसेवकाची मुलांवर ठीक आहे, मी आक्षेप घेत नाही त्यांच्या शैक्षणिकच्या कॅपॅसिटीवर, पण मुद्दा काय की एकच सेंटर एकाच घरातल्या व्यक्तीला हे असं कसं होऊ शकतं? कारण का अनेक व्हिडिओ तुम्ही ऑडिओ बघितलेले आहेत ज्याच्या सेंटर बद्दल बोललं जातं, म्हणजे सेंटर मॅनेज केले जातात. पुढे आता हे जेव्हा मी मतदारसंघामध्ये गेलो तिथे एक मुलगा मला भेटला, त्याचे पालक मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं प्रॉब्लेम काय की नॉर्मलायझेशन आणि पर्सेंटाईल याच्यामध्ये घोळ केला जातो, याच्यामध्ये फसवणूक केली जाते. एमपीएससी मध्ये नॉर्मलायझेशन असतं आणि सीईटी मध्ये पर्सेंटाईल असतं. या मुलाला 104 मार्क पडले, मग 104 मिळाले 200 पैकी, तर त्याला पर्सेंटाईल कुठं किती मिळाला पाहिजे होतं? 50, 55, 60च्या आसपास. म्हणजे किती मुलं बसली, मग किती लोकांना किती मार्क मिळाले, मग काय पर्सेंटेज होतं, असं काहीतरी एक गणित असतं, त्याच्यातून पर्सेंटाईल काढलं जातं. त्याला 200 पैकी 104 मार्क पडून सुद्धा त्याचं पर्सेंटाईल आलं 9. मग मुलगा आणि वडील गेले कुठं? सीईटीच्या प्रमुख कार्यालयाला. त्यांनी म्हणलं की आम्हाला हा फॉर्म्युला द्या. तिथले अध्यक्ष आणि अधिकारी म्हणाले आम्ही देऊ शकत नाही. ते म्हणाले का देऊ शकत नाही? नाही नाही, हे कॉन्फिडेन्शियल गोष्ट असते, आम्ही देऊ शकत नाही. आरटीआयच्या माध्यमातून द्या, तेही आम्ही देऊ शकत नाही. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं नाही. आम्ही आज एक पत्र तिथे लिहिणार आहोत की याबद्दलची माहिती आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे. त्यामुळे इथं काही ना काहीतरी घोळ झालाय, हे 100% खरं आहे. पुढं आता हा ऑडिओ तुम्ही ऐकलेला मी बोलणार नाही. याच्यामध्ये 15 लाख रुपये ऑफर केले जातात, सेंटर मॅनेज केलं जातं. पुढे घ्या, पुढे घ्या, पुढे घ्या. आता हे बघा, इथं सुरू होतो पैशाचा खेळ. म्हणजे गरीब आई वडील इकडनं पैसे आण, तिकडनं पैसे आण, 3 लाख गोळा कर, 4 लाख गोळा कर, 2 लाख गोळा कर, मुलांना क्लासेसला लाव. आपलं छपराचं घर छपराचंच राहतं. आपण कधी तिथं माडी बांधू शकत नाही का? मुलांचं शिक्षण करायचं असतं. मोटरसायकलवर प्रवास करत असतील तर गाडी घ्यायचं स्वप्न आई वडिलांचं असताना सुद्धा मुलांना शिकवण्यासाठी आई वडील गाडी घेत नाहीत, पण मुलांना शिकवतात का? जे आपल्याला जमलं नाही, कदाचित आपल्या मुला मुलीकडनं त्या गोष्टी होऊ शकतील जर डॉक्टर इंजिनियर झाल्यानंतर. पण मग घोळ कुठं होतो बघा? पैशाचा घोळ नेते आणि अधिकारी करतात आणि तिथं तो घोळ झाल्यामुळे सामान्य लोकांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये तिथं गोंधळ निर्माण होतो. आता 2021ला तिथं जेव्हा टेंडर झालं होतं, एडुस्पार्क या कंपनीला ते टेंडर मिळालं होतं. त्याच्यात लोएस्ट कोण होतं? तर लोएस्ट होतं टीसीएस. 3दा टेंडर झालं, 3दा टीसीएस हे लोएस्ट होतं, 3दा ते कॅन्सल केलं आणि कसं तरी एड्युस्पार्कला त्या ठिकाणी ते काम देण्यात आलं. मग एड्युस्पार्कली काय केलं? तर एड्युस्पार्कली ते काम दुसऱ्या एका कंपनीला दिलं. ती कुठली कंपनी? ती आहे मेरिट ट्रॅक कंपनी. आता मेरिट ट्रॅक कंपनीचं रेप्युटेशन काय हे थोडंसं बघा. जम्मू काश्मीरमध्ये मेरिट ट्रॅकला हे ब्लॅकलिस्ट केलं गेलं का? कारण का त्यांनी परीक्षेमध्ये घोळ केला. बरं, आता हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनी सुद्धा त्या मेरिट ट्रॅकला ब्लॅकलिस्ट त्या ठिकाणी केलेलं. हे पत्र मी तुम्हाला तिथं लावलेलं आहे, पुरावे आमच्याकडे आहेत. त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर 2023ला टेंडर हे एडुस्पार्कलाच मिळालं. आता तिथे येण्याऐवजी इथं मी सांगतो, आता 500 रुपयाचं टेंडर एडुस्पार्कला मिळालं. एडुस्पार्कली ते मेरिट ट्रॅकला दिलं. आता 500 रुपयाचं टेंडर एडुस्पार्कला मिळालं असेल तर मेरिट ट्रॅकला कदाचित ते 300ला दिलं असेल. त्यामुळे डायरेक्ट प्रॉफिट 200चा एडुस्पार्कला काय न करता त्या ठिकाणी काम मिळालं. आणि मग आता 2023ला आपण जर बघितलं तर परत एकदा एडुस्पार्क या कंपनीला हे काम त्या ठिकाणी मिळालेलं आहे. पण हे एडुस्पार्क नावाची जी कंपनी ना, फार हुशार कंपनी आहे. विब्युअर नावाचा ग्रुप आहे, पुढे कधीच येत नाहीत. पण किती मोठी कंपनी आहे आणि कशा पद्धतीने हे झोल या महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये, रिक्रुटमेंटमध्ये आणि या देशामध्ये करतात हे मी तुम्हाला दाखवून देतो. पुढे घ्या. आता हे बघा, सीईटी सेलद्वारे
ठराविक कंपन्याला देण्यात आलेले निविदेची हे मी तुम्हाला सगळी त्या ठिकाणी नावं दिले. इंडू एज्युकेशन ही नावं सगळी त्या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये 21 ते 25 पर्यंत या कंपनीला 384 कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी दिली आणि एलटीसी प्रकल्पासाठी 225 कोटी 680 कोटी रुपयाची कामं दिली गेली. पुढे आता हे बघा, हे तुम्हाला येल्लो जे दिसत आहेत ना, ही कंपन्या वेगळ्या आहेत पण ह्या एकाच मालकाच्या कंपन्या आहेत. आणि जे ग्रीन टिक दिसते त्या ग्रीन टिक कंपनीला त्या ठिकाणी काम मिळालं. आता सामाजिक न्याय विभाग स्किल ट्रीला काम मिळालं. आता उच्च तांत्रिक शिक्षण विभाग तिथं एडुस्पार्कला काम मिळालं. शालेय शिक्षण इंडसला मिळालं. त्यानंतर शालेय शिक्षण व क्रीडा हे तिथं मिनिटेकला मिळालं. आता हे मी तुम्हाला सांगतो की हे आहे टेंडरमध्ये झोल करायची एक चेन असते आणि त्या चेनमध्ये एडुस्पार्क जी कंपनी आहे त्याचा जो मूळ मालक आहे त्याच्याच या सगळ्या कंपन्या आहेत. त्यांच्याच कंपन्या या प्रत्येक टेंडरमध्ये भाग घेतात. त्या टेंडरमध्ये भाग घेऊन त्यांच्याच एखाद्या कुठल्या तरी कंपनीला काम मिळतं म्हणजे मिळतंच. हे रोहित पवार म्हणतो असं तुम्हाला वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. कोण बोलतंय हे जर तुम्हाला बघायचं असेल तर पुढची स्लाइड हे तुम्हाला सर्वांना बघणं फार महत्वाचं आहे. हे कोण म्हणतंय तर हे म्हणतंय बिहार सरकार. बिहार सरकारने उदाहरण दिलं की एडुस्पार्क सारख्या कंपन्या जाळं कसं निर्माण करतात, एखाद्या टेंडरमध्ये कार्टलिंग कसं करतात. हे जर तुम्हाला बघायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम एडुस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला दिली जातात याचा अभ्यास करावा. हे रोहित पवारला नाही सांगितलं, हे सांगितलं पंतप्रधानांच्या कार्यालयाला. म्हणजे पीएम साहेबांच्या कार्यालयाला बिहारच्या सरकारने त्यांनी केलेला तपास हा तिथं पाठवण्यात आला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा खूप चांगला रेफरन्स दिला गेला नाही की महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं काम चालू आहे आणि ते आम्हाला त्या ठिकाणी कॉपी करायचे असं न सांगता सांगण्यात आलं, ते सुद्धा बिहार सारख्या राज्याने, की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार त्या ठिकाणी चालू आहे आणि अशी गोष्ट होऊ नये याची दक्षता ही केंद्र सरकारने त्या ठिकाणी घ्यावी आणि त्याची कॉपी महाराष्ट्र सरकारला दिली गेली होती का? तर हो, ती कॉपी दिली गेली होती आणि ती देऊन सुद्धा या एडुस्पार्क आणि त्यांच्या मित्र कंपन्याला तिथं कामं ही सहजपणे तिथं दिली गेली का? नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना करोडोमध्ये त्या ठिकाणी पैसा ही स्पार्क नावाची जी कंपनी आहे आणि त्यांच्या ज्या स्वतःच्या चेनमध्ये असणाऱ्या कंपन्या ते त्या ठिकाणी देतात. ह्याचे सगळे पुरावे मी माझ्या सोशल मीडियावर टाकणार आहे. बिहारचा रिपोर्ट तिथं टाकणार आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा बोलतो आम्ही हवेत बोलत नाही, ती आमची संस्कृती नाही. आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा पुराव्या सकटच बोलतो. त्यामुळे सीईटी मध्ये जो घोळ झालेला आहे तो 100% झालेला आहे. त्याच्यामध्ये जो घोळ झालेला आहे, एक तर टेंडर घेण्यामध्ये घोळ झालेला आहे आणि तिथं असणारा जो सगळा डेटा आहे त्या डेटाचा वापर करून मुलांच्या पालकांच्या नंबरवर फोन करून एक वेगळ्या कॉल सेंटरच्या माध्यमातून वेगळा धंदा सुद्धा त्या ठिकाणी सुरू केला गेला आहे असं आमचं ठाम मत आहे. पुढे त्यामुळे हे सगळे पुरावे हे आम्ही MSCETला त्या ठिकाणी देणार आहोत, मुख्यमंत्री साहेबांना देणार आहोत. बिहार सरकारने त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनच्या माध्यमातून हे प्रधानमंत्री साहेबांना दिलंच आहे, तर त्यांना सुद्धा आम्ही ईमेल पाठवणारच आहोत. कारण का त्यांची एक रील फार फेमस झाली होती की मैं किसी को भी नहीं छोडूंगा, बच्चों का मैं ख्याल रखता हूं. चांगली गोष्ट आहे, फक्त रील पुरतं ते होतं का? महाराष्ट्रामध्ये तुमचे जे सरकार आहे आणि तुमच्या या सरकारमध्ये अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार केला जातो आणि तो भ्रष्टाचार केल्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य जे आज अडचणीत आलेलं आहे त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात हा प्रमुख प्रश्न आहे. त्यामुळे रील पुरतं तुम्ही बोलता
का खरंच कृतीतून त्या ठिकाणी तुम्ही बोलणार आहात हे आम्ही बघणार आहोत. आणि काँग्रेसच्या माध्यमातून हा मुद्दा आम्ही राहुल गांधीजींना सुद्धा त्या ठिकाणी देणार आहोत. ते सुद्धा पार्लमेंटमध्ये ते मुद्दे घेतील नाही घेतील हे मला सांगता येणार नाही, पण शेवटी प्रयत्न करणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एमपीएससीचा मुद्दा, त्याच्याचबरोबर सीईटीचा हा मुद्दा आणि शिक्षणाचे इतर मुद्दे ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो, पेपर फुटले जातात, या सगळ्यांसाठी आम्ही एक खूप मोठं आंदोलन नाही तर मोर्चा हे पुण्यामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. त्यामुळे काही विद्यार्थी संघटनेशी आमचं बोलणं झालेलं आहे. आमच्या अध्यक्षांशी सुद्धा चर्चा झाल्यानंतर शशिकांत शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं विद्यार्थ्यांचा कुठलाही मुद्दा असला तरी त्यामध्ये आपला पक्ष हा 100% त्या ठिकाणी उतरणार म्हणजे उतरणार. त्यामुळे आमचा पक्ष राजकीय हितातून नाही पण फक्त सामाजिक विचारातून त्या मोठ्या मोर्चामध्ये उपस्थित राहणार, सहभाग घेणार, पाठिंबा देणार. त्याच्याचबरोबर काँग्रेसला आम्ही विनंती करू, उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाला आम्ही विनंती करू, इतरही बाकी मित्र पक्षाला, जानकर साहेबांचा पक्ष आहे, भाई जयंत पाटील साहेबांचा पक्ष आहे, इतरही पक्षांना विनंती करू. आणि जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत जे स्वतःच्या आउटफिटच्या माध्यमातून सामाजिक दृष्टिकोनातून युवांच्या बाबतीत लढतात, ज्याच्यामध्ये अभिजित भाऊ दिपके आहेत, त्यांनाही आम्ही त्या ठिकाणी विनंती करू. कारण का हा लढा का एका पक्षाचा नाही, हा लढा सगळ्यांचा आहे. कारण का दुर्दैव असं की दरवर्षी 10 लाख विद्यार्थी याच्यासाठी बसतात आणि याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तो आम्ही कधीही खपून घेणार नाही. आणि प्रमुख मागणी जी आमची आहे, जी एमपीएससी मध्ये सुद्धा आहे, आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको. आमच्या सीईटीच्या परीक्षा हे 7 वर्षापूर्वीपर्यंत या ऑफलाईन ओएमआरच्या माध्यमातून घेतल्या जात होत्या. शिक्षकांचं तेच मत आहे, विद्यार्थ्यांचं तेच मत आहे, पालकांचं ते मत आहे. जेव्हा ऑफलाईन होतं तेव्हा कुठलाच पेपर त्या ठिकाणी फुटत नव्हता, भ्रष्टाचार होत नव्हता, पर्सेंटाईल मनाला वाटेल तसं वाढवलं जात नव्हतं. ऑनलाईन गेल्यापासूनच याच्यात भ्रष्टाचार सुरू झालाय आणि याच्यात त्या ठिकाणी काळबेरं सुरू झालेलं आहे. त्यामुळे आमची ही मागणी असणार आहे आणि ती मागणी आम्ही जे MSCETचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा त्या ठिकाणी करू. आणि जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग मोर्चा काढल्याशिवाय आमच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय त्या ठिकाणी नाही. त्यामुळे गरिबांचं, सामान्य लोकांचं भवितव्य हे नीट राहावं आणि त्यांच्या मुलामुलींना चांगली संधी मिळावी. आणि पैसा असेल तरच तुमच्या मुलाला चांगलं पर्सेंटाईल मिळेल. पैसा असेल, तो जर तुम्ही खर्चायला तयार असेल तरच तुमचा मुलगा नाही तर मुलगी अधिकारी होऊ शकेल. पैसा असेल तर नीटमध्ये चांगले मार्क मिळतील. पैसा असेल तर तुमचा मुलगा इंजिनियर बनू शकतो. हे जे काय आता नवीन गोष्ट सुरू झालेली आहे, फक्त नेत्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या घर भरायच्या कार्यक्रमातून म्हणजे भ्रष्टाचाराच्या कार्यक्रमातून हे आम्ही याच्या पुढे खपून घेणार नाही आणि लोकही या बाबतीत काही खपून घेणार नाही असा आम्हा सगळ्यांना त्याच्यामध्ये विश्वास आहे. खरं तर तब्येत डाऊन असताना सुद्धा आज हा मुद्दा मांडणं आणि भूमिका की पुढच्या काही दिवसात एक फार मोठा मोर्चा पुण्यामध्ये आम्ही सर्वजण मिळून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा आम्ही विनंती करतो की हे काही ठराविकच आकडे आम्ही तुम्हाला दिलेत असं समजू नका. हे पिवळे पिवळे केलेले जे काही नावं आहेत सगळे हे संशय घेणारी मुलं आहेत. म्हणजे ह्यांना जे पिवळं केले म्हणजे ऑलमोस्ट याच्यामध्ये करीबन 45 ते 50% विद्यार्थ्यांमध्ये पर्सेंटाईल हे वाढून दिलेलं आहे. त्यामुळे तुमचा मुलगा, तुमची मुलगी घरी बसून क्लासेस करून, कष्ट करून, तुमच्या कष्टाचा पैसा हा त्या क्लासेसला देऊन त्यांना जेवढे मार्क्स मिळाले, श्रीमंताचं पोरग पैसे देऊन तुमच्या पोरापोरीपेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये फक्त पैसा होता आणि खर्च केला आणि भ्रष्टाचारामध्ये सहभाग घेतला म्हणून चांगल्या कॉलेजमध्ये श्रीमंताची पोरं शिकतायत आणि गरिबाची, सामान्य मध्यमवर्गीयाची पोरं ही मात्र त्या ठिकाणी सेकंड क्लास नाही तर थर्ड क्लास कॉलेजमध्ये त्या ठिकाणी शिकत आहेत. हे मात्र दुर्दैवी आहे. आणि मुलं जे होतकरू आहेत पण फक्त पैसा हा मात्र त्यांच्या पालकांकडे नाही, म्हणून तो त्यांच्यावर जो अन्याय होतो तो आम्ही याच्या पुढे होऊन देणार नाही. धन्यवाद.
हे बघा, पर्सेंटाईलच्या बाबतीत तो जो मी 9% मुद्दा आपल्यासमोर मांडला त्याचं उत्तर पहिलं सीईटी कडनं येऊ द्या, मग त्याच्याबद्दल मी जास्त खोलात जाऊन बोलेल. राहिला प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी बोललं जातं की अरे मुलं आता 11वी-12वीकडे एवढं लक्ष देत नाही, ते डायरेक्ट सीईटीचा विचार करत असतात, त्याचा अभ्यास तिथं करत असतात. एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, जो सीईटीला सिलेबस आहे तो 11वी-12वीचाच सिलेबस असतो. आता 11वी-12वीचा पेपर 2 तासाचा एक पेपर असतो, फिजिक्सचा पेपर 2 तासाचा, त्यानंतर मॅथचा पेपर 2 तासाचा. सब्जेक्ट लिमिटेड असतात, म्हणजे मॅथ्स मधले जे काही असतात ते येतात, फिजिक्सचे येतात, कॉम्प्लिकेटेड काहीच नसतं. जेव्हा आपण सीईटी देतो त्याच्यामध्ये वेळ मर्यादा असते, तो वेळ संपला की लगेच सब्जेक्ट बदलतो, वेळ संपला की लगेच दुसरा सब्जेक्ट येतो. म्हणजे सीईटी मध्ये जर आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर तुम्हाला सुपर स्मार्ट त्याच्यामध्ये लागतात. आता उदाहरण घेऊ आपण मॅथ्सचं. आता 11वी-12वी मध्ये मी मॅथ्समध्ये हुशार आहे, कारण मी 11वी पासूनच सीईटीची तयारी तिथं सुरू करतो. मग मी 11वीला जेव्हा मॅथच्या पेपरला बसतो, माझ्या समोर जेव्हा पेपर येतो तेव्हा मी असं म्हणतो का अरे जाऊ दे, आता मी क्लास लावलेला आहे, मला सगळे येतात, आता मला वेळ नाही, 40 मार्क्सचा मी सोडवतो आणि मी घरी निघून जातो. असं होत नसतं. तिथं आपण पूर्ण पेपर देत असतो आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला मार्क मिळत असतात. आता मी कशाला, तुम्ही बाकी इतिहास जर काढला, त्या इतिहासामध्ये आणि बॅक जेव्हा तुम्ही जाता आणि तज्ज्ञांशी बोलता तेव्हा त्या ठिकाणी क्लिअर होतं की पूर्वी 10वीला जो हुशार असायचा 99% लोक हे 80च्या पुढे असायचे, 12वीला 80च्या पुढे असायचे. त्यामुळे हे जे काय युक्तिवाद सीईटी कडनं केला जातो हे चुकीचं आहे. माझं एकच आयुक्तांना म्हणायचंय की तुम्ही नाकाने कांदा सोलण्यापेक्षा आता मी जे काही टेंडरचे विषय काढलेत ना याच्यावर आधी स्पष्टीकरण तुम्ही द्या. बिहारकडनं तुम्हाला नाही तर या सरकारला पत्र आलं होतं का, ते येऊन सुद्धा त्याच्यावर तुम्ही का कारवाई केली नाही, आणि हे जे काही तिथं कार्टेलिंग केलं जातं त्याच्यावर का ऍक्शन घेतली नाही. जेव्हा तिथं टीसीएसला हे काम मिळत होतं तेव्हा 3दा ते टेंडर कॅन्सल केलं. का ते कॅन्सल केलं गेलं? त्यामुळे तुम्हाला बोलायचंच असेल तर पुढच्या काही दिवसात या विषयावर बोला, आणि जर तुम्हाला बोलता येत नसेल तर तुम्ही जर जबाबदार असाल, तुम्हाला तर सोडणारच नाही, पण सरकारमध्ये जो कोणी जबाबदार असेल त्याला सुद्धा त्या ठिकाणी सोडणार नाही. त्यामुळे मोघम उत्तर देऊन या लहान मुला मुलींच्या भविष्याबरोबर हे जे अधिकारी आणि नेते मंडळी जे खेळत आहेत हे योग्य नाही असं आमचं मत आहे. आता हे बघा, तुम्हाला एक जाणवलं असेल, माहिती असेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये मी एक फार विद्यार्थ्यांबरोबर आम्ही सगळ्यांनी मिळून एक फार मोठं आंदोलन केलं होतं. अभिजित दिपके सुद्धा आले होते, त्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्ते आले होते, क्लासेसचे सर्व शिक्षक आले होते, विद्यार्थी काही 10-12 हजार लोक तिथे गोळा झाले होते. त्यांचा विरोध काय होता, एमपीएससी मध्ये आम्हाला ऑनलाईन परीक्षा नको. का? कारण का त्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन हा मुद्दा आणला जातो. नॉर्मलायझेशन काय असतं हे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत कळलेलं नाही. जसं नॉर्मलायझेशन असतं तसं पर्सेंटाईल असतं. एक मोघम ठोकताळा त्याच्यामध्ये आहे. तर आपल्याला त्याच्यात खोलात जाऊन ते बघावं लागलं. तर पूर्वी कसं व्हायचं, जेव्हा ओएमआर ची परीक्षा दिली जात होती, ओएमआर म्हणजे काय, पेपर असायचा, 4 गोल असायचे, ते पेन्सिलनी काळं करायचं एका गोलमध्ये, ते उत्तर तुमचं. तर त्यावेळेस तिथं 200 मार्क्सचा पेपर असायचा. तुम्हाला 150 मार्क्स जर मिळाले नाही तर 200 ते 200 मिळाले तर तुम्हाला 100% मार्क्स मिळाले. तुम्हाला 100 मिळाले तर 50% मार्क्स मिळाले, 200 पैकी 100. त्यामुळे ते जास्त सोपं होतं. इथे तुम्ही पर्सेंटाईल आणि हे सगळं फॉर्म्युला आणल्यामुळे आणि याच्या संदिग्धता कन्फ्युजन आणल्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायला कुणी जातंय तर त्यांना हे पर्सेंटाईलचं भूत दाखवलं जातं आणि बिचारे हे गरीब पोरं आणि त्यांचे पालक तिथून परत त्या ठिकाणी निघून येतात.
नाही नाही, आता मार्च 2026 ला हा अहवाल आलाय आणि महाराष्ट्राचा स्पेशल रेफरन्स ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे मार्च 26 हा कदाचित इथं आपल्या या सरकारला त्या ठिकाणी त्यांनी अहवाल पाठवला असावा, कॉपी पाठवली असावी आणि प्राईम मिनिस्टर ऑफिसला डायरेक्ट अहवाल त्या ठिकाणी पाठवलेला आहे. म्हणजे मार्च म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै 5-6 महिने झाले, पण या बाबतीत आतापर्यंत सरकारने काय कारवाई केली हे आपल्याला बघावं लागेल. आता परत एकदा टेंडर काढण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. त्यात तर आम्ही खास लक्ष घालणारच आहे, पण आमचं मत आहे आणि पालकांचं मत आहे, पूर्वी जशी पद्धत असायची तशी पद्धत तुम्ही परत अवलंबा. म्हणजे तिथं ऑफलाईन परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी घ्या, म्हणजे कुठलाच घोळ त्याच्यामध्ये नको. हे बघा, मी यादी तुम्हाला जी दाखवली एड्युस्पार्कच्या मित्र कंपन्यांची आणि स्वतःच्याच मालकीच्या वेगवेगळ्या नावाच्या कंपनीची, मी फक्त महाराष्ट्राची दाखवली. बिहारचा रिपोर्ट तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा प्रत्येक राज्यामध्ये कसं कसं त्यांनी ते जाळं आणि कार्टलायझेशन केलंय हे तिथं लिहिलं गेलं आहे. सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये आहे, म्हणून महाराष्ट्राच्या बाबतीतला मी उल्लेख त्याच्यामध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे सहजपणे कोणालाच अशी कामं मिळत नसतात. याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी मंत्री इन्व्हॉल्व असतात आणि अधिकारी इन्व्हॉल्व असतात. मग असं कुठंतरी म्हणायचंय का या सगळ्या सरकारला की टीसीएस टेंडर भरू शकत नाही, इन्फोसिस टेंडर भरू शकत नाही. अजून या भारतामध्ये म्हणजे आपण जिथं म्हणतो की भारत हे सॉफ्टवेअर हब आहे, तिथं फक्त या एड्युस्पार्कच्या मालकीच्या कंपन्या सोडल्या तर बाकी कुठलीच कंपनी जर तिथे येत नसेल तर हे योग्य नाही. त्यामुळे इथं कार्टलायझेशन 100% त्या ठिकाणी झालेलं आहे. याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय आणि भ्रष्टाचार झाल्यामुळेच इथं हा सगळा घोळ झालेला आहे असं आमचं ठाम मत आहे. नाही नाही, हे बघा, आता याच्यामध्ये ती स्लाइडवर जा रे. बघा, आता सामाजिक न्याय विभाग कोणाकडे, शिरसाट. उच्च व तांत्रिक काय ते तंत्र शिक्षण हे फार महाहुशार. आता त्याच्यानंतर शालेय शिक्षण दादा भुसे. आता इथं कुठे आहे, परत आपले हे आलेत चंद्रकांत दादा आणि MS कुठे, चंद्रकांत दादा. म्हणजे इथं भाजप पण आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सुद्धा इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये दिसते. आता तुम्ही म्हणाल 2021 बद्दल तुम्ही म्हणला, आणि 2021 ला सत्ता कोणाची होती, महाविकास आघाडीची होती. त्यामुळे उलट आमचं पण मत आहे की त्यावेळेस सुद्धा आमच्यातलं जर कुणी काय केलं असेल घोळ ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं असेल तेही तुम्ही शोधा. त्यावेळेस कोण उच्च व तांत्रिक शिक्षण होते हे त्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल. आणि मग आता कोण आहेत हे तुम्ही त्याच्यामध्ये बघा, आणि शिक्षण मंत्री कोण आहेत हे तुम्ही त्याच्यामध्ये बघा, आणि याच्याबद्दलची त्या ठिकाणी तुम्ही माहिती घ्या. इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली सरळ सरळ याच्यामध्ये झालं पाहिजे असं आमचं मत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना आम्ही याच्यामध्ये जबाबदार धरतोय असं अजिबात नाही. याच्यामध्ये ही जी कंपनी आहे ती आतून त्या कंपनीली सिस्टमला इतकं खाल्लेलं आहे, नेत्यांना इतकं मॅनेज केलेलं आहे की त्या नेत्याला मॅनेज करून, दुसऱ्या नेत्याला मॅनेज करून, तिसऱ्या नेत्याला मॅनेज करून, अशा पद्धतीने कितीतरी शेकडो कोटीची कामं ही सरकारची या विद्यार्थ्यांच्या भविष्याची या एड्युस्पार्क कंपनीला घेतलेली आहेत.
आमचं मत आहे की मंत्री हा निर्णय घेत असतो त्या विभागाचा. त्या विभागाच्या मंत्र्यांनी हे काम का दिलं याचं शहानिशा त्या ठिकाणी 100% झाली पाहिजे. आत्ताच काय नाव आहे कुटुंबाचं? केरावाला. आता केरावाला कुटुंब आहे, आता ते कोणाचे काय माहित. आणि आधी कसं आहे, आम्ही जेव्हा आक्षेप घेतो त्यावेळी पुराव्या सगळेच बोलतो. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यांनी नोंद घ्यावी. आम्ही कुठेही मुख्यमंत्र्यांना या बाबतीत टार्गेट करत नाही. मुख्यमंत्री या घोळामध्ये असतील असा आम्हाला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. पण या घोळामध्ये जर कोण असेल तर त्या विभागाचे मंत्री 100% याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि त्यांच्याबरोबर तिथे असणारे अधिकारी इन्व्हॉल्ड आहेत. आता याच्यात अजून एक तुम्हाला गोष्ट मी सांगतो की इथं जेव्हा 2023ला यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं तेव्हा RSSच्या एका व्यक्तीने, त्यांचं नाव कुलकर्णी का काहीतरी आहे, त्यांनी कंप्लेंट केली होती देवेंद्र फडणवीस साहेबांना की या कंपनीकडे असणारे डॉक्युमेंट्स हे सगळे फर्जी आहेत. या कंपनीला त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट दिला गेला नाही पाहिजे. पण दुर्दैवाचं ते पत्र कदाचित मुख्यमंत्री साहेबांकडे पोहोचलं नसावं, तरी सुद्धा 2023ला याच कंपनीला त्या ठिकाणी काम दिलं गेलं. ताई कसं आहे, SIT कोण स्थापन करणार? तर सरकार स्थापन करणार. SIT मध्ये अधिकारी कुठले असणार? राज्य सरकारचे असणार. राज्य सरकारला जे योग्य वाटतात ते त्या ठिकाणी टाकणार. त्यामुळे पारदर्शक पद्धतीने याच्यामध्ये तपास होईल असं मला वाटत नाही. पण सर्व पालकांनी जर कोर्टात धाव घेतली आणि कोर्टाला सांगितलं याच्यामध्ये आपल्याला ज्युडिशियल एन्क्वायरी करायची आहे, तर ज्युडिशियल एन्क्वायरी झाल्यानंतर, आणि ते सुद्धा एक असं एक व्यक्तिमत्व, एक एक्स जज की त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे, अशा व्यक्तीला आपल्याला ही जबाबदारी द्यावी लागेल. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काही इतर चांगले माजी अधिकारी यांच्या खाली आपल्याला ही कमिटी फॉर्म करून आपल्याला याचा तपास करावा लागेल. कारण का 10 लाख विद्यार्थी दरवर्षी ही परीक्षा त्या ठिकाणी देत असतात. शिक्षणाच्या बाबतीत आणि CETच्या बाबतीत अजून कुठला प्रश्न आहे का? अरे व्हायरल आहे, आणि व्हायरल जो झालेला आहे तो अशा प्रकारचा आहे की त्याच्यात बॉडी एक म्हणजे आपल्याला एकतर कमकुवत तुम्ही होत असता, विकनेस तुम्हाला तिथं जाणवतं, तुमचं अंग दुखत असतं, तुमचं डोकं तिथं दुखत असतं, आणि त्याला काउंटर करण्यासाठी जी औषधं घ्यावी लागतात ती थोडीशी स्ट्रॉंग असतात. ती औषधं मी घेतलेली आहेत. पण आजची ही पत्रकार परिषद तुम्हाला मी ऑलरेडी सांगितली असल्यामुळे ही पत्रकार परिषद आता मी घेतली. उद्या जे मी CID कडे माझा पुरावा घेऊन जाणार होतो, आणि बंटी पाटील साहेब सुद्धा खरं तर आज येणार होते, पण त्यांना काहीतरी पर्सनल इमर्जन्सी आल्यामुळे ते पोहोचू शकत नाहीत. तर ते सुद्धा MPSCच्या बाबतीत पाठपुरावा करत आहेत. तर मी आणि त्यांच्याकडनं सुद्धा त्या बाबतीत काय पाठपुरावा केलाय तोही घेऊन, माझा स्वतःचा पाठपुरावा घेऊन मी आता CID कार्यालयाकडे जाईल, त्यांना सगळे डॉक्युमेंट्स देईल. ते जे काही जबाब जो 25 लाख रुपयाचा जो त्या एका मुली विद्यार्थीने त्या ठिकाणी दिलेला आहे, तो जबाब मला बघायचा आहे. ते मला दाखवतील नाही दाखवतील तो त्यांचा त्या ठिकाणी विषय, पण तिथे गेल्यानंतर आपण बघूया. आणि तो झाल्यानंतर उद्याच्या ज्या बैठका होत्या तर अनफॉर्च्युनेटली कॅन्सल करून थोडंसं माझं होम डिपार्टमेंट म्हणजे माझी पत्नी यांनी मला आदेश दिलेला आहे
की आपल्याला पुण्याला यावं लागतंय, तिथल्या डॉक्टरला दाखवावं लागतंय आणि 2 दिवस घरी थांबावं लागतंय. त्यामुळे त्या होम डिपार्टमेंटचं सुद्धा आम्हाला ऐकावं लागेल, कारण का कालपासून त्यांचे फोन सुरू आहेत, मुलांचे फोन सुरू आहेत. त्यामुळे त्यांचं आणि डॉक्टरांचं म्हणणं ऐकून पुढचे 2 दिवस मी तिथं 2 ते 3 दिवस मी तिथं विश्रांती घेणार. गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही. इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं. पण महत्वाचं काय की तिथं जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला जात होता तेव्हा बीडच्या लोकांच्या वतीने एका पत्रकाराने योग्य असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता. तो म्हणजे तिथं म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये वाढत असणारी गुन्हेगारी. तुम्ही बघितलं असेल तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही, पण त्याची पिलावळ छोटी छोटी गुंडाची अजून बाहेर आहे आणि तेच त्या ठिकाणी धुडगूस घालत आहेत. तोच प्रश्न पत्रकारांनी विचारला. माझं तर पत्रकारांना विनंती आहे तुम्ही सर्वांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की पत्रकारांनी योग्य प्रश्न विचारून सुद्धा गुंडासारखी दमदाटी करून पत्रकारांचा आवाज हा त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न हा मुंडेंकडनं त्या ठिकाणी झाला. नाही, त्याला तुम्ही न पॉझिटिव्हली घेऊ शकता न निगेटिव्हली घेऊ शकता. फक्त विषय एवढाच आहे की अनेक लोकांना अजितदादांची सवय झालेली आहे. दादा आक्रमक पद्धतीने भूमिका मांडायचे, बोलायचे. एखादा अन्याय त्या ठिकाणी झाला, किती मोठा नेता असेल तर गप्प बसायचे, नाही तर गप्प करायचे त्याला. पण तीच अपेक्षा तुम्ही सुनेत्रा काकींकडनं ठेवणार असाल तर मला वाटत नाही ती कधीच त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकते, कारण दादांची जागा कुणीच तिथं येऊ शकणार नाही. हे बघा, पूर्वी इंदिरा गांधीजी जेव्हा शांत असायच्या, नाहीतर कुठेतरी कदाचित माझं वाचन कमी आहे, कदाचित मी चुकीचं बोललो तर माफ करा, पण त्या काळामध्ये काही लोकांनी लिहिलं होतं की नेहरूजींबरोबर जेव्हा इंदिरा गांधीजी जायच्या तेव्हा त्या शांत असायच्या, त्या ऑब्झर्व्ह करायच्या. आणि लिहिणाऱ्या लोकांनी लिहिलं होतं की गुंगी गुडिया म्हणजे शांत. आणि काही लोकांनी भाषणाच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टीचा उल्लेख केला होता. पण जेव्हा त्या पदाची जबाबदारी इंदिरा गांधीजींवर आली, या देशामध्ये आजपर्यंत जे कोणी प्रधानमंत्री झालेले आहेत सगळ्यात उत्कृष्ट काम जवाहरलाल नेहरू साहेबांनंतर जर कोणाचं असेल तर ते इंदिरा गांधींचं आहे. आणि इंदिरा गांधींनंतर मग बऱ्याच लोकांचा नंबर त्याच्यामध्ये लागतात. त्यामुळे मला असं वाटतं एका बाजूला चांगलं पण आहे, वाईट पण आहे, पण मुद्दा काय होता तिथल्या तिथं त्या नेत्याला हटकायला पाहिजे होतं, जे दुर्दैवाने त्या ठिकाणी हटकवलं गेलं नाही. काय झालंय, इतके मुद्दे निघायला लागलेले आहेत, कुठल्या कुठल्या मुद्द्याला हात घालू हेच आता आम्हाला कळत नाहीये. इतका मोठा भ्रष्टाचार या राज्यामध्ये त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. पेपर फुटीमध्ये भ्रष्टाचार,
सरकारी भरतीमध्ये भ्रष्टाचार, लाडक्या बहिणीमध्ये भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार, इतरही जे काही योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण MSRDC घ्या, MSIDC घ्या, काल SRA मध्ये आम्ही गेलो, तिथं मोठा भ्रष्टाचार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार चाललाय, याच्यात जर पोलिसांच्या पगारामध्ये सुद्धा 6-6.5 कोटी जर खाल्ले जात असतील तर हे दुर्दैव आहे. त्या बाबतीत नक्कीच आम्ही लक्ष घालू. 100% आहे. गृह विभागाची आणि तिथे असणाऱ्या नेत्यांची ही सुद्धा जबाबदारी आहे की या राज्यामध्ये कुठं ना कुठंतरी त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे. पण दुर्दैव असं या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था चांगली नाही. रोज काही ना काहीतरी त्या ठिकाणी होत चाललेलं आहे आणि त्याच्याच बरोबर गृह विभागामध्येच 6.5 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होत असेल, हे कितपत योग्य आहे? आणि सामान्य प्रशासनाच्या अंतर्गतच ह्या सर्व परीक्षा त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि काही कंपन्या सुद्धा सामान्य प्रशासनाच्या अंतर्गत ह्या रिक्रुटमेंटच्या कंपन्या फायनल केल्या जातात. त्यात सुद्धा एवढा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असेल तर कुठं ना कुठंतरी मुख्यमंत्री साहेबांची सुद्धा होम मंत्रालय म्हणून सुद्धा आणि त्याच्याच बरोबर CM म्हणून सुद्धा 100% जबाबदारी आहे. देखो, CET के बारे में मैंने इस प्रेस कॉन्फ्रेंस के माध्यम से बहुत सारे प्रूफ ऐसे दिए हैं कि जिसमें ये पता चलता है कि CET में महाराष्ट्र में जो CET JEE जो केंद्र सरकार की होती है, वैसे हमारे यहाँ पे CET होती है. उसमें जो एग्जाम ली जाती है उसमें जो सॉफ्टवेयर इस्तेमाल किया है, उस सॉफ्टवेयर को प्रोवाइड करने वाली जो कंपनी है EduSpark, उस कंपनी में बहुत बड़ा वहां पे करप्शन एंगल है. एक तो 2021 में उनको जब काम दिया था तब TCS इस कंपनी को L1 या सबसे लोएस्ट प्राइस का उन्होंने वहां पे टेंडर भरा था, उनको काम मिला था TCS को, लेकिन वो कैंसिल किया गया. 3 बार कैंसिल किया गया, फिर वो काम दिया गया EduSpark को. उसी के साथ 2023 को उनके पास क्वालिफिकेशन न थे न कुछ था, तब भी उनको 2023 को काम दिया गया. लेकिन अभी एक नई इंफॉर्मेशन सामने आई है कि बिहार सरकार ने एक इंटरनल इंक्वायरी की थी और इंटरनल इंक्वायरी करते वक्त उन्होंने महाराष्ट्र सरकार का वहां पे एग्जाम्पल दिया था, जहां पे उन्होंने बोला है कि महाराष्ट्र सरकार में EduSpark नाम की एक कंपनी है, उसके सिस्टर कंसर्न्स है, उन्हीं के और ज्यादा कंपनियां हैं जो कार्टेलिंग वहां पे करती है और कार्टेलिंग करने के कारण वहां पे उनको बहुत बड़े बड़े कॉन्ट्रैक्ट वहां पे मिलते हैं. अभी हमारा जो कहना है कि ये जो परसेंटाइल का विषय है वहां पे 100% मैनिपुलेशन हो रहा है, वहां पे भ्रष्टाचार हो रहा है, पैसा लेके वहां पे परसेंटाइल बढ़ाया जा रहा है. एक तो उसमें ये सॉफ्टवेयर कंपनी इन्वॉल्व है, अधिकारी भी इन्वॉल्व हो सकते हैं, ये हमको देखने की जरूरत है. बहुत सारे टीचर्स हमको मिले, क्लासेस के टीचर्स हमको मिले, जो स्टूडेंट्स हैं उनके पेरेंट्स भी हमको मिले और उन्होंने कहा कि पहले जमाने में करीबन 7-8 साल पहले OMR बेस्ड मतलब ऑफलाइन बेस्ड एग्जाम ये CET की होती थी, तब कोई भ्रष्टाचार वहां पे नहीं होता था. जब से ऑनलाइन चालू हो गया वहां पे भ्रष्टाचार चालू हो गया. उसी के साथ जब 10th के मार्क्स, 11th के मार्क्स, 12th के मार्क्स हम जब भी देखते हैं 2022 तक जो 10वीं में होशियार है 80% के आगे, जो 11वीं में 80% के आगे, 12वीं में 80% के आगे, जो फर्स्ट 100 मेरिट लिस्ट होती है CET की, उनके वहां पे सब 80% के आगे होते थे. लेकिन 2023 से अनफॉर्चुनेटली वो जो फिगर है वो धीरे धीरे गिरते गया. मतलब कहा ना कहा तो भी लोगों का कहना ये हो गया कि पढ़ने से अच्छा है कि किसी ऐसे एजेंट से हम मिले, बात करें जो हमारा परसेंटाइल बढ़ा सकता है. इसीलिए कुछ दिनों में हमारे अध्यक्ष शशिकांत शिंदे जी है, उनके मार्गदर्शन में बाकी जो पक्ष है, मित्र पक्ष है और कुछ सामाजिक संगठन, हम सब मिलके पूना में एक बहुत बड़ा
वहां पे आंदोलन या मोर्चा वहां पे निकालेंगे, जिसमें एक तो सीईटी का मुद्दा हम लेंगे, उसी के साथ प्राध्यापक भर्ती का मुद्दा हम लेने वाले, उसी के साथ हम एमपीएससी का ऑनलाइन ऑफलाइन का मुद्दा लेने वाले, एमपीएससी का जो पेपर फूटा था वो मुद्दा लेने वाले। मतलब बेसिकली स्टूडेंट्स के एंगल से जो जो मुद्दे हम ले सकते वो सब मुद्दे हम पूना के मोर्चा में वहां पे लेने वाले हैं। ढूंढो, पकड़ो, जेल में डालो, जो जो व्यक्ति उसमें जिम्मेदार है उनके नाम आगे आने चाहिए। कोई किसी पक्ष का है या कौन किसी के पास है वो देखने की जरूरत नहीं, क्योंकि चोर या क्रिमिनल को न जात होती है, न धर्म होता है, न कोई पार्टी होती है। उस व्यक्ति को ढूंढ के उसके ऊपर कार्रवाई करना बहुत इंपॉर्टेंट चीज है। और उसी के साथ मंदिर में अगर कोई चोरी करता है तो उसके जैसा गंदा मनुष्य आपको कहां पे भी नहीं मिलेगा। लेकिन ये जो मुद्दा है कि आप यहाँ पे श्री सिद्धिविनायक मंदिर के बारे में बात कर रहे हो, उसी के साथ एक सबसे बड़ा प्रश्न मुझे ये भी पड़ रहा है कि जहां पे 1500 करोड़ रुपए का चोरी हुआ था, मतलब अपने प्रभु श्री राम जी का जो अयोध्या का मंदिर है उसके बारे में चर्चा क्यों बंद हो गई? क्योंकि वहां पे भी कार्रवाई जिस तरीके से होनी चाहिए वो नहीं हुई। एसआईटी स्टेट गवर्नमेंट ने वहां पे की, सीआईडी, सीबीआई, ईडी, ये तो बी टीम है भाजपा की, तो वहां पे भी कुछ प्रॉपर बाहर आएगा ऐसे हम सबको नहीं लगता। पैसा तो लोगों का, गरीबों का वहां पे गया, और वो भी श्रद्धा और आस्था से जो पैसा वहां पे दिया था गरीबों ने, वो वहां से खा लिया, डाला। अगर आप देखो बिहार में उसका इम्पैक्ट बीजेपी को दिखा। उसी के साथ जब आप मध्य प्रदेश में देखोगे तो भाजपा को लगा कि कांग्रेस की सीट है, भाजपा कैसे भी आएगी। लेकिन उज्जैन के पवित्र मंदिर के पास सीएम जी वहां के जो भाजपा के, उन्होंने वहां पे लैंड बैंक खरीदी, तो उसका इम्पैक्ट वहां पे आया। मतलब युवा और ये जो भ्रष्टाचार मंदिर के विषय में भाजपा के और उनकी संगठना उन्होंने जो किया है वो लोगों को अच्छा नहीं लगा। तो ये अभी टाइम भाजपा के खिलाफ है और ये सिर्फ शुरुआत है, आगे देखो क्या क्या होता है। हम अध्यक्ष से बात करेंगे, ये कोई एक पार्टी का मुद्दा नहीं रहेगा, ये सबका मुद्दा रहेगा। कोई भी पार्टी का बैनर वहां पे लिया नहीं जाएगा, वहां पे सिर्फ इंडियन फ्लैग होगा। बाकी कोई किसी पार्टी का कोई भी फ्लैग वहां पे आपको नहीं दिखेगा। ये कॉमन लोगों का, बच्चों का ये मोर्चा रहेगा। ये 5,000 करोड़ सिर्फ एक लैंड के बारे में आप बात कर रहे हो। ये लैंड कहां पे है? तो आप मुंबई में एट्रिया मॉल जो है वर्ली में, उसके पास जो पेट्रोल पंप है, उसके पास जो नाला है, उस नाले के पास ये जमीन है। ये करीबन 27,000 स्क्वायर मीटर की जमीन है। और उसमें क्या, ये टोटल जो जमीन है वो एसटीपी के लिए रिजर्व थी, 27,000 स्क्वायर मीटर। अभी ये 27,000 स्क्वायर मीटर से, उसमें से इन दो अधिकारियों ने, जिसका नाम वो मिटकर है और डीबी पाटिल, इन्होंने क्या किया, तो उसमें से 10,000 स्क्वायर मीटर ये जमीन एक बिल्डर को इंटरनल पेपर वर्क बना के वहां पे ट्रांसिट कैंप के लिए वहां पे दिया, विच एक्चुअली इज नॉट अलाउड। और उस वक्त बीएमसी ने पत्र लिखा था एसआरए को कि आप ये जमीन दे नहीं पाओगे, क्योंकि यहां पे रिजर्वेशन 27,000 स्क्वायर मीटर पे एसटीपी का है। फिर भी उन्होंने किया।
फिर ये जब विषय कोर्ट में गया तब कोर्ट ने एसआरए के जो प्रमुख है उनको बताया है कि इनके ऊपर आप कार्रवाई करो, पर अनफॉर्चुनेटली 6-7 महीना हो गया, फरवरी में वो निकाल दिया गया था। अभी तक वो मिटकर पे और डीबी पाटिल तो रिटायर भी हो गया, उन दोनों पे वहां पे कार्रवाई नहीं हुआ। ये सिर्फ एक 10,000 स्क्वायर मीटर के बारे में मैं बात कर रहा हूं, जो एकदम वर्ली के हार्ट में, वहां का रेट क्या चल रहा है आप देख लो। ये एक केस है, अभी ऐसे बहुत सारे केसेस हम निकालेंगे जिसमें ये मिटकर और ये इन्वॉल्व है। इसीलिए हमने कल जो एसआरए के कमिश्नर है उनको वहां पे बोला है कि आगे के कुछ दिनों में अगर आपने इन दोनों के ऊपर कार्रवाई नहीं किया जिस तरीके से कोर्ट ने कहा है, नहीं तो फिर हम 10 दिन के बाद ऐसे ही प्रेस कॉन्फ्रेंस उस विषय के बारे में लेंगे और उसमें कौन कौन जिम्मेदार है वो लोगों को वहां पे बताएंगे। नहीं देखो, गूंगी गुड़िया ये एक तरफ से अच्छा भी स्टेटमेंट है और गलत भी स्टेटमेंट है, क्योंकि इंदिरा गांधी जी को गूंगी बुढ़िया कोई लोग वहां पे कहते थे। जब उनको वहां पे संधि दी गई या उनको अपॉर्चुनिटी मिली तो उनके जैसे प्राइम मिनिस्टर आज तक कोई नहीं बना। मतलब सबसे बड़ा काम किसी ने किया तो होगा तो नेहरू जी ने किया, उसके बाद इंदिरा गांधी जी ने बहुत बड़ा काम किया है। तो आप पॉजिटिवली भी ले सकते हो, नेगेटिवली भी ले सकते हो, लेकिन सबसे इंपॉर्टेंट चीज क्या है कि वहां पे मतलब बीड जिला में वहां पे जब मीटिंग चल रहा था तब अच्छे पत्रकार ने वहां के बीड के जिला के लोगों के तरफ से वहां पे जो कायदा व्यवस्था है वो जो खराब होती जा रही है बीड में, उसके बारे में प्रश्न पूछा। जो ताई के साथ मतलब सुनेत्रा वहिनी के साथ जो वहां पे नेता बैठे थे, उन्होंने जिस तरीके से उस पत्रकार को शांत किया वो गलत था। अगर दादा वहां पे होते तो वहां वही के वही उस नेता को शांत कर देते, लेकिन दादा दादा है, दादा के साथ कोई भी कंपेयर नहीं कर सकता। वहां पे अगर टोका जाता, बोला जाता तो बहुत सही मैसेज पत्रकारों को जाता, लोगों को जाता। अनफॉर्चुनेटली वो टोकना या बोलना ये सुनेत्रा काकी को वहां पे नहीं जमा। युवांचं जे आंदोलन या देशामध्ये झालं होतं त्याच्याच बरोबर प्रभू श्रीरामांच्या पवित्र भूमी अयोध्यामध्ये जो भाजप आणि भाजपच्या संलग्न असणाऱ्या संघटनेमधल्या काही लोकांनी जो 1500 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला, या गोष्टी जेव्हा लोकांमध्ये त्या ठिकाणी पोहोचल्या आणि पोहोचत चाललेल्या आहेत, त्याचाच हा एक परिणाम आहे असं आपल्याला म्हणता येईल। खरं तर त्यांची लीड ही अजून खूप जास्त असली असती असं आम्हालाही वाटतं आणि त्यांनाही वाटतं, पण शेवटी ईव्हीएमच्या या लढाईमध्ये एक वेव्हवर पण काही गोष्टी चालत असतात। त्याच्यामध्ये समजा त्यांची लीड ही कदाचित 50,000ची असू शकली असती, 60,000ची असू शकली असती, पण ते ज्या लीडली आलेले आहेत ती थोडी कमी आहे। तर कदाचित हे जर बॅलेट पेपरवर झालं असतं तर त्यांची लीड आपल्याला 60 ते 70,000ची लीड त्या ठिकाणी दिसली असते। इलेक्शन कमीशन आप सबको मालूम है भाजपा की बी टीम है। जब भी हम इलेक्शन कमीशन को पत्र लिखते हैं तब कभी भी हमको उसका उत्तर नहीं आता, हमको टाइम नहीं मिलता, अपॉइंटमेंट नहीं मिलती, और सुमोटो वहां पे सुमोटो मतलब उनको किसी ने वहां पे कंप्लेन की तो सुनेत्रा काकी को अगर वहां पे इलेक्शन कमीशन का वहां पे पत्र दिया गया होगा
तो एक तो इलेक्शन कमीशन ये प्रोएक्टिव हो गया ऐसे हम कह सकते हैं, या भाजपा ही कहा ना कहा तो भी वहां पे अजित दादा के पक्ष को वहां पे कैसे ना कैसे तो भी तोड़ने की वहां पे कोशिश कर रहे हैं, ऐसे वहां पे बाहर से वहां पे दिख रहा है। जैसे कि यहाँ पे जो पेड़ गिरे थे, पेड़ गिरने के कारण एक बच्चे की वहां पे मौत हो गई, कोई चलते वक्त एक मैनहोल में गिरा, फिर वहां पे अनफॉर्चुनेटली उनकी मौत हो गई। ऐसे बहुत जन की मौत होने के बाद वहां पे जो मेयर है वहां पे जाते हैं, 10 लाख रुपए का घोषणा करते हैं और विषय वहां पे खत्म हो जाता है। लेकिन ये सिस्टमिक प्रॉब्लम है, इसको अगर सॉल्व करना है तो सिस्टम को बदलना पड़ेगा। उसी के साथ अगर ये रोड का विषय है, आप सबको मालूम है कि एक तो बारिश में आपको वहां पे खड्डा भरना या वो वहां पे जो टार इस्तेमाल करना वो नहीं हो सकता, लेकिन आप सिर्फ लोगों को दिखाने के लिए वहां पे वो करते हो और एक आध बारिश आता है वो निकल जाता है। तो अगर करते वक्त राइट टाइम पे, जहां पे मतलब समर में या विंटर में जब भी आप वहां पे काम कर रहे हो, अगर स्टार्टिंग में ही वहां पे अच्छा काम अगर आप करते तो वहां पे खड्डे तो नहीं पड़ते। तो शायद इस राज्य के बहुत बड़े नेता ये भी कहेंगे कि खड्डे पड़ना बहुत अच्छी चीज है क्योंकि उससे ड्यूरेबिलिटी पता चल जाती है, लेकिन ड्यूरेबिलिटी के नाम पे जो लोगों का और वो भी कॉमन मैन का वहां पे जो मृत्यु होता है उसके लिए कौन जिम्मेदार है? 100% सरकार जिम्मेदार है।